आमदार फारुख शहांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। धुळे मनपा क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मोगलाई येथे भीमावाडीले ते वाहिद शाह यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण या 25 लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले। या भागात व मोगलाई परिसरात रस्ते, गटार व मूलभूत सुविधांची वाणवा होती। या परिसरातील नागरिकांचे निवेदने व समस्या विचार करता आमदार फारुख शाह यांनी या भागातील विकास कामांसाठी ताबडतोब शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला। या भागातील नागरिकांनी यापूर्वी सुद्धा लोकप्रतिनिधींना मूलभूत कामाच्या बाबत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा काम झालेले नव्हते, परंतु आमदार फारुख शाह यांच्याकडे याबाबत निवेदन दिल्यानंतर तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात आली व आज या कामाचे शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते होत आहे। याबाबत या भागातील नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरातील अनेक आमदार होऊन गेले, परंतु न बोलता काम करणारे फक्त आमदार फारुख शाह आहेत। त्यांनी शहराच्या विकासासाठी कोणताही भेदभाव न करता शेकडो कोटींचा निधी मोगलाई भाग व परिसरासाठी आणून लोकांच्या समस्या दूर केलेले आहेत व भविष्यात सुद्धा आम्हाला असाच आमदाराची गरज असून येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा आम्हाला आमदार फारुख शाह यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे, अशा भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांचे सोबत परिसरातील शेकडो नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। क्रमांक 7 येथे मोगलाई परिसरात भीमावाडीले यांच्या घरापासून तर वाहिद शाह यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। या कामासाठी या परिसरातील आमचे बंधू मुश्ताक सर, तसेच अशफाक शाह, वाहिद भाई शाह, डॉक्टर शकील देशमुख आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यावेळी माझ्यासोबत या परिसरातील नागरिक, तसे आमचे एमआयएमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम, इकबाल भाई शाह, प्यारेलाल भाई, पिजारी, फुजैल आझमी साहेब आणि अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित